काळजामध्ये नसा नसामध्ये जो राजाचं रक्त वाहत असं आपण म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही चुकून सुद्धा मुंगीच्या वाटेलाही जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही हे दाखवून देणारे सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नरवीर बिरसा मुंडा, फातिमा बीबी शेख यांच्या सगळ्या तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या ऐतिहासिक किल्ले रामशेजच्या गड किल्ले संवर्धन आणि साफसफाई मोहिमेच्या निमित्तानं या रामशेज किल्ल्यावर आलेले सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब, सन्माननीय खासदार भास्कर बगरे सर, सन्माननीय निलेश लंके साहेब आणि सर्व सन्माननीय मान्यवर आणि विचार प्रेरणा समोर असणाऱ्या माझ्या भावांनो भगिनींनो, खर तर इतिहास छत्रपतींचा, शंभूराजांचा इतिहास मी तुम्हाला सगळा सांगत नाही, पण ज्या किल्ल्यावर आपण आलोय, आदरणीय लंके साहेबांनी रामशेज किल्ल्याचीच निवड का केली हेही समजून घेतलं पाहिजे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवनेरीवरून मुहूर्त साधत महाराष्ट्रभरामध्ये एक लोकोत्सव खऱ्या अर्थानं गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा त्यांनी उभा केला आणि अभिमान एका गोष्टीचा वाटतो की गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, त्याच्यावर मावळ्यांनी केलं पाहिजे, त्याची साफसफाई झाली पाहिजे. हा आत्ताच्या काळात अडगळीत पडलेला विषय होता आणि तो अडगळीत पडलेला विषय पुन्हा एकदा या राज्याच्या पटलावर आणायचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. याचा खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान आहे, कारण हा खऱ्या अर्थानं जगभरात जर तुम्ही गेलात तर जगामध्येच काल्पनिक स्पायडरमॅन, काल्पनिक सुपरमॅन असा इतिहास जगाला उभा करावा लागतो, हॅरी पॉटर उभा करावा लागतो, पण महाराष्ट्रामध्ये जिवंत इतिहास घडलाय 400 वर्ष आजही तुम्ही अनुभवतोय. एक शाहीर असं लिहितो की शिवतेजाचा गगनी फरकला एकच ऐसा तारा, शिवतेजाचा गगनी फरकला एकच ऐसा तारा, तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा. अरे स्वराज जपले लढा देऊनी शत्रूंना थरकाप, स्वराज जपले लढा देऊनी शत्रूंना थरकाप, शिवबानंतर दख्खन येतो तो औरंग्याचा बाप, शंभू औरंग्याचा बाप. आणि तो इतिहास ज्या मातीत घडला त्या ऐतिहासिक रामशेजची माती आहे. पुढच्या अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला रामशेजचा इतिहास सांगतो. 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. 16 जानेवारी 1681 छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या गादीवर छत्रपती म्हणून बसले आणि छत्रपती म्हणून बसल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी पहिली झेप मारली ती बऱ्हाणपुरावर. बऱ्हाणपुरावर आक्रमण केलं, बऱ्हाणपुराच्या 17 पुरे लुटले, सगळी संपत्ती ताब्यामध्ये घेतली, बऱ्हाणपूर जिंकलं आणि महाराष्ट्रामध्ये आले आणि बातमी औरंगजेबापर्यंत गेली आहे आणि औरंगजेब कळला की शिवाने सूरत बेसूरत कर दी, उसका बेटा संभाजी उन्होंने बऱ्हाणपूर विरानपूर किया, मराठों का बंदोबस्त करना होगा. आणि बादशाह दिल्लीमधून निघालाय. 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, 14 कोटीचा खजिना आणि सगळं घेऊन महाराष्ट्रावर तुटून पडला. जेव्हा आपण तुलना करतो ना संभाजी महाराजांच्या आणि औरंगजेबाच्या सैन्याची, तेव्हा लक्षात येतं आपल्या स्वराज्यामध्ये एकूण सगळं सैन्य आहे साहेब 60,000, औरंगजेबाचं सैन्य आहे 7 लाख. औरंगजेबानं सोबत आणलाय 14 कोटीचा खजिना. महाराष्ट्रामध्ये सलग 5 वर्ष दुष्काळ आहे. औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येतोय तेवढे औरंगजेबाचं वय आहे 63 वर्ष आणि औरंगजेबा विरुद्ध तलवार घेऊन उभे आहेत संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं वय आहे फक्त 24 वर्ष. पण कडाडले संभाजीराजे येऊ द्या औरंगजेबाला, तो येईल पण जिवंत माघारी परत जाणार नाही. अनेकांचा समज असेल ही लढाई धर्माची आहे, अनेकांचा समज असेल ही लढाई जातीची आहे. अजिबात नाही, ही लढाई धर्माची नाही, ही जातीची नाही, ही लढाई नीतिमत्तेची आहे, ही लढाई न्यायाची आहे, ही लढाई समतेची आहे. इथं शेतकऱ्यांचं राज्य उभं करायचं आहे, ही नीतिमत्तेची लढाई आहे. आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आलाय आणि पहिला तळ पडला तो पडलाय त्या शहराचं नाव होतं औरंगाबाद. हे मलिक अंबरनं बसवलेलं शहर. या शहराचं मूळ नाव आहे खडकी, याचं मूळ नाव खडकी. हे मलिक अंबरनं बसवलेलं शहर, त्याला औरंगजेबाने त्याचं नाव दिलं औरंगाबाद. आणि मग चर्चा चालू झाली, सुरुवात कहां से करे, स्वराज्य नेस्तनाबूद करना है, संभा को कैद करना है, शुरुआत कहां से करे. आणि एकानं सांगितलं हुजूर ऐसा करते हैं सीधा चलते हैं रायगढ़, मराठों की राजधानी है, अगर रायगढ़ हाथ में आ गया तो डर जाएंगे हुजूर मराठे. आणि औरंगजेबानं मराठी सरदाराला बोलवलं, कारण गद्दार तेव्हाही होते. त्यातले 2-4 गद्दार समोर घेतले, त्यांना विचारलं की हम रायगढ़ से शुरुआत कर सकते हैं. त्यांनी सांगितलं हुजूर खासा जाऊन बघता रायगड बहुत चकोट, चौतर्फा गडाच्या कडे तासल्याप्रमाणे राजगड, लोहगड, सुधागड, तुंग, तिकोना अशा 41 किल्ल्यांच्या घेरामध्ये उभा आहे रायगड हुजूर. हम कभी नहीं जीत सकते रायगड, फिर शुरुआत कहां से करें. दुसरा म्हटलं हुजूर ऐसा करते हैं सीधा चलते हैं पुना, लाल महल, शाइस्ता खान साहब ने वहीं से शुरुआत की थी. औरंगजेब अरे बेवकूफ, उस शिवा ने उस शाइस्ता खान की उंगलियां काट दी, कहा यह संभा तुम्हारा सरना कलम कर दे, बताओ शुरुआत कहां से करे. आणि एकानं सांगितलं हुजूर आपण सुरुवात करायची कुठून, नाशिक जिल्ह्यातून.
इंदोरी तालुक्यातून रामसेज नावाचा किल्ला आहे, त्या रामसेज पासून किल्ला सुरुवात करायची आणि ठरलं निवडला रामसेज. सहज नाही निवडला, औरंगजेब हुशार आहे. औरंगजेबाला माहिती आहे आपली लढाई कुणा ऐऱ्या गैऱ्याशी नाही आहे, आपली लढाई शिवाजी महाराजांच्या मुलाशी आहे. आणि शिवाजी महाराजांचा हा 24 वर्ष वयाचा मुलगा हा एक प्रचंड बुद्धिमान आहे. आणि हा मुलगा काय करेल माहिती आहे, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, याचा फायदा जर संभाजी राजाने घ्यायचं ठरवलं तर हा साहेब सरळ दिल्लीवर आक्रमण करेल. म्हणजे महाराष्ट्र आपण जिंकू पण दिल्ली हातामधून जाईल. आणि दिल्ली हातामधून गेली का काय होतं हे अरविंद केजरीवालांनी दाखवून दिलंय. त्यामुळे दिल्लीवर आपलं नियंत्रण पाहिजे. आणि मग दिल्लीवर नियंत्रण पाहिजे मग दिल्लीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचा हा मध्यवर्ती किल्ला रामसेज आहे. म्हणजे कसं तर रायगडवरून कल्याण, कल्याणवरून नाशिक, नाशिकवरून गुजरात आणि गुजरात बरानपूर दिल्ली हा मध्यवर्ती रस्ता. आणि या रस्त्यावरचा किल्ला म्हणून किल्ला निवडला रामसेज. दुसरी सुरुवात केली, कौन जाएगा रामसेज किल्ला जिंकने के लिए, उभा राहिला शहाबुद्दीन खान. एकच प्रसंग तुम्हाला सांगतो, प्रसंग खूप आहेत, एक प्रसंग थांबतो. शहाबुद्दीन खान रामसेजवर निघाला आणि औरंगजेबाने विचारलं, शहाबुद्दीन बेटे रामसेज पर मराठे कितने हैं? हुजूर 500-600 मराठे, दारू गोळा कुछ भी नहीं हुजूर, तोप है उनके पास एक भी तोप नहीं हुजूर. फिर बेटे जाओ लेके आओ रामसेज. आणि निघाला शहाबुद्दीन खान. 20,000 सैन्य घेतला, 20-25,000 सैन्य आहे, तोफा घोडे हत्ती सगळं घेऊन किल्ल्याजवळ आला. किल्ला बघितला, अरे किल्ला काय नुसती गडी आहे, चढायला काय वेळ लागतोय, काही क्षणात किल्ला घेऊन म्हणायला मोगलांनी चढायला सुरुवात केली आहे. गडावरचे मावळे अगदी शांत आहेत, शांत बसून आहे. आणि निम्म्यापर्यंत आले मावळे आणि आमच्या मावळ्यांनी गोफण गुंड्या काढल्या. दगड यायला लागली, दगड यायचा कोणाच्या पाठीवर, छातीवर, मानेवर यायचा. आणि मोगल खाली पळायला लागले. सगळ्या सैन्याला पळताना बघितलं आणि शहाबुद्दीन काढला, अरे कमबख्त तो कहां भाग रहे हो, रुक जाओ मुझे भी साथ लेके जाओ. सगळे पळाले किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन थांबले. रोज निम्म्यापर्यंत यावं, दगड खावे खाली जावं, दगड खावे खाली जावं असा कार्यक्रम चालू आहे. औरंगजेबाचं पत्र आलं, बेटे एक दिन में रामसेज जीतने वाले थे, क्या हुआ? शहाबुद्दीन 4 घोड़ों को मार गिराया. बेवकूफ, घोड़ों की बात छोड़, किले का क्या हुआ? हुजूर जल्दी कब्ज कर लेंगे. आणि बघता बघता एक दिवस उगवला, किल्ला जिंकायला तयार नाही. ठरवलं शहाबुद्दीन नाही जिंकायचा किल्ला, हा किल्ला उडवून द्यायचा. तोफे जला दो. तोफखान्याचा प्रमुख होता तरबीर, त्याला बोलवलं, बेटे 10 के 10 तोप लगा दो. 10 तोफा जिथून आपण चढलोय ना तिथे खाली लावल्या गेल्या आणि किल्ला उडवून द्यायचा. आणि मग त्याच्या आदल्या दिवशी रात्री काय झालेलं, आदल्या दिवशी रात्री 1 वाजता मावळ्यांनी किल्ल्याचा दरवाजा उघडला. 1 वाजता आणि 100-150 मावळे खाली छावणीत घुसले. एकच कापाकापी चालू केली आणि 1 तास का सगळ्यांना मार कापाकापी कर. आणि मावळे रात्रभर किल्ल्यावर आले. रात्रीच्या रात्री किल्ल्यावर खानानं अख्खी रात्र जागून काढली. ठरवलं आता जिंकायचं नाही, रामसेज उडवून द्यायचा. आणि सकाळी तोफा लावल्या गेल्या. तोफा लावल्यानंतर तोफांमध्ये दारू गोळा भरला जातोय आणि तोफेला बार दिला आणि गोळा उडणार, पण गोळा काही किल्ल्यापर्यंत जायला तयार नाही. आणि त्याच वेळी गडावरच्या मावळ्यांनी एक तोफ डागली आणि त्या तोफेचा गोळा त्या शहाबुद्दीन खानाच्या छावणीच्या समोर. शहाबुद्दीन कराडला, अरे बेवकूफ, तुम्ही सांगितलं होतं ना गडावरच्या मावळ्यांकडे तोफ नाही, पण यांच्याकडे तोफ आली कुठून? तोप आली कुठून? तरी सांगितलं, साहेब यांच्याकडे तोप नव्हती, यांच्याकडे लाकडाच्या तोफा यांनी वरती बनवल्या. त्याला पाठीमागून जनावराचं चामडं लावलं. त्याची एक तोफ आपल्या 10 तोफांना भारी हुजूर. तोफा बनवल्या. तोफगोळे कसे बनवतील? तोफगोळे बनवता येत नाही, तोफगोळे बनवतील कसे? दुसऱ्यानं सांगितलं, साहेब रात्री 1 वाजता त्यांनी आपल्या छावणीवर हल्ला कशाला चढवलेला म्हटलं म्हणजे त्यांची एक तुकडी इकडं आपल्याशी लढत होती आणि दुसरी तुकडी आपला दारूगोळा गडावर वाहत होती. हे सगळं आपलंच आहे, आपल्या डोक्यावर पडतोय. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 6.5 वर्ष किल्ला झुंजतोय. पलीकडे जो डोंगर आहे त्या डोंगरावरती तोफा लावायचा प्रयत्न झाला. या गडावरच्या कित्येक गोष्टी केल्या. पलीकडे नाशिक मधून एक मांत्रिक आणला गेला. तो मांत्रिक, त्याला सांगितलं गेलं सोन्याचा साप बनव. इथं मराठ्यांना भूतवश असतात म्हटले. आणि मग हा सोन्याचा साप बनवून आणायचा, या किल्ला जिंकायचा. तो बहादूर खान पुढे चालतोय, सोन्याचा साप घेऊन चालतोय. आणि अचानक ज्यावेळी तो मांत्रिक साप घेऊन त्या दरवाजाजवळ आला, बिजागऱ्या वाजायला लागल्या, दरवाजा उघडायला लागला. त्या बहादूर खानाला वाटलं की नाही खरंच भूतवश असतात, बिजागऱ्या दरवाजा उघडतोय ना. आणि काही क्षणामध्ये मावळ्यांनी दरवाजा उघडला, सोन्याचा साप हिसकावून घेतला आणि पुन्हा गोपन गुंड्या चालू केला. किल्ला अजिंक्यच आहे, किल्ला अजिंक्यच आहे. 7 वर्ष हा किल्ला लढला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, आता एक किल्ला जर औरंगजेबा विरुद्ध 1 वर्ष लढला तर औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकायला 350 वर्ष लागतील. छत्रपती संभाजी महाराजांनी एक किल्ला हा 6 वर्ष लढवला आहे. औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकायला, मोगलांना महाराष्ट्र जिंकायला किती जन्म घ्यावे लागतील हा विचार सुद्धा करता येत नाही. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय लंके साहेब या नाशिक जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आदरणीय
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे आमचे खासदार भगरे सर या ठिकाणी आहेत. भगरे सरांच्या वतीने सुद्धा मी सांगतो की आम्ही तुमचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं आपण रामशेज किल्ल्याची निवड करून एकदा ही चळवळ पुन्हा एकदा पुनर्जीवित करत आहात.